पालकांना किंवा शिक्षकांना मुलाचं नेमका करिअर कशात आहे हे फक्त अभ्यासाच्या मार्कावरून कळत नसतं. त्यासाठी इतरही काही पॅरामीटर्स तपासणं आवश्यक आहे. हल्ली आजकाल प्रचंड प्रमाण वाढलंय की एखादा मुलगा खूप छान चित्र काढतोय किंवा ती मुलगी खूप छान पेंटिंग करते आणि मग पालकांना वाटायला लागतं की ते करिअर आपण त्या आर्ट्समध्ये करावं, त्या क्षेत्रामध्ये करिअर करावं. पण याहीपेक्षा काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्या आता उपलब्ध आहेत. साधारणतः 90 ते 110 मध्ये एक ॲव्हरेज बुद्ध्यांक पकडला जातो, सरासरी. आणि हा बुद्ध्यांक काढण्याचा हा एक फॉर्म्युला असतो. तो म्हणजे तुमचं क्वेश्चनेअर तुम्हाला दिला जातो, प्रश्नावली. त्या प्रश्नावलीमधनं तुमचं मानसिक वय निघतं आणि मग त्याला एका फॉर्म्युल्यात टाकून मानसिक वय आणि शारीरिक वय जे काय जन्म तारखेनुसार आणि मग त्याला 100च्या पट्टीमध्ये काढल्यानंतर आपल्याला एक बुद्ध्यांक मिळतो. रिसर्चमध्ये आपल्याला लक्षात येतं की 100पैकी 100 मुलं जे पासआउट झालेत मेडिकल कॉलेजमधनं MBBS झालेली, सगळी मुलं हुशार होती. ती हुशार होती म्हणून MBBSला नंबर लागला. ती हुशार होती म्हणून त्यांनी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला आणि सगळं आव्हानं पार करत त्यांनी ती डिग्री मिळवली. परंतु त्या 100ची 100 सक्सेसफुल डॉक्टर्स आहेत का? आता फार्मास्युटिकल सारखीच एक पॅरलल इंडस्ट्री उभी राहिली जवळजवळ, त्याला आपण न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री म्हणतो. मी आज बघा कॅडबरीचं उत्पादन किंवा इतर जेवढे ब्रँड्स आहेत चॉकलेटचे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची ग्रोथ झालेली दिसते. तर त्या क्षेत्रात काम कोण करतंय? नमस्कार. आजच्या पॉडकास्टचा विषय खूप खास आहे. 10वी-12वी हा आपल्या प्रत्येकाचाच आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात घेतलेले जे निर्णय असतात ते आपल्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे ठरत असतात. परंतु बहुतांश वेळा असं बघायला मिळतं की 10वी आणि 12वीलाच विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकसुद्धा खूप कन्फ्यूज असतात, खूप गोंधळलेल्या अवस्थेत असतात. नेमकं 10वी नंतर काय केलं पाहिजे, 12वी नंतर कुठल्या क्षेत्रात करिअर केलं पाहिजे, या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळत नाहीत. परंतु आजच्या पॉडकास्टमधनं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत दिनेश ताठे सर, जे गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करतायत आणि यासोबतच माइंड मॅपर करिअर काउन्सिलिंग या संस्थेचे ते संचालक देखील आहेत. स्वागत आहे सर तुमचं. खूप धन्यवाद. सर, आपण बघतो की 10वी-12वी नंतर जनरली मुलांना खूप प्रश्न पडतात, कुठं आपण करिअर केलं पाहिजे, आपल्याला काय आवडतं, या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. तर नेमकं करिअर निवडताना कुठले मुद्दे लक्षात घेतले पाहिजे? नाही, खरं तर आता नुकत्याच 10वी-12वीच्या परीक्षा झाल्या आहेत, त्यामुळे ही अगदी योग्य वेळ आहे आपण या चर्चा करण्यासाठीची. तर करिअर निवडताना सर्वप्रथम बरेच जण बालकांना एकच गोष्ट सांगत असतात की ते म्हणजे इंटरेस्ट पाहावा. कारण आपण आवडत्या क्षेत्रामध्ये जर आपलं करिअर निवडलं तर त्या क्षेत्रामध्ये उंची गाठण्याची शक्यता खूप जास्त चांगली असते. म्हणजे तुम्ही खूप जास्त पदापर्यंत वर जाऊ शकतात. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो व्हर्टिकल ग्रोथ जी आहे ती खूप चांगली असते. पण त्यात मूळ मुद्दा असा आहे की आपल्या मुलाचं किंवा पालकांना किंवा शिक्षकांना मुलाचं नेमका करिअर कशात आहे हे फक्त अभ्यासाच्या मार्कावरून कळत नसतं. त्यासाठी इतरही काही पॅरामीटर्स तपासणं आवश्यक आहे. तर त्यामुळे पहिला मुद्दा जो मी म्हणेल की इंटरेस्ट बघावा. दुसरं, पालक बऱ्याचदा इंटरेस्ट बघतात पण सोबतच स्कोपही पाहिला पाहिजे. कारण बघा ना, आज 2025 आहे. आज जर तुमचा मुलगा किंवा मुलगी इयत्ता 10वीची परीक्षा देऊन निकालाची वाट पाहते, म्हणजे ती 12वी परीक्षा कधी पास होणार? 2027. आणि त्यानंतर मग ती ग्रॅज्युएट कधी होणार? 2031 वगैरे, बरोबर आहे, जर 4 वर्षात ग्रॅज्युएशन पकडलं तर. मग त्यानंतर पुढची 30 वर्ष, साधारणतः माणूस 30 ते 40 वर्ष, 58 वर्षापर्यंत माणूस काम करतो. असं समजूयात की 24व्या वर्षी त्याला जॉब लागला त्या व्यक्तीला, तर तिथून पुढे 58 वर्ष होईपर्यंत, म्हणजे साधारणतः आपण असं म्हणूया की 2070पर्यंत त्यांना जॉब करायचा आहे. मग असं कुठलं क्षेत्र आहे की जिथे 2070पर्यंत ग्रोथ होत जाईल? बरोबर. ही जी आपण मला म्हणतो की पुढचा विचार करून, भविष्याचा विचार करून क्षेत्राची निवड केली पाहिजे. बरेच जण काय करतात की पास्टमध्ये गतकाळात कुठला फील्ड जोरात होती की मेकॅनिकल इंजिनिअरिंग चांगली आहे किंवा बाबा आता या क्षेत्रात अमुक क्षेत्राला खूप स्कोप चालू आहे सध्या, तर तो भूतकाळाचा विचार झाला. भविष्याचा विचार करून करिअर निवडणं गरजेचं आहे. सो मी तर म्हणेन 2 सर्वात महत्त्वाचे पॅरामीटर, एक इंटरेस्ट आणि दुसरं म्हणजे भविष्याचा विचार करून कुठल्या क्षेत्राला स्कोप आहे त्या क्षेत्राबद्दल करिअर निवडावं. इतरही अनेक पॅरामीटर आहे, परंतु हे 2 मूलभूत असं मला वाटतं. सर, पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मुलांचा इंटरेस्ट ओळखण्यात पालक चुकतात. मग पालकांनी मुलांचा इंटरेस्ट नेमका कशात आहे हे कसं ओळखलं पाहिजे? निश्चितच. आता काय होतं, बऱ्याचदा हल्ली आजकाल प्रचंड प्रमाण वाढलं आहे की एखादा मुलगा खूप छान चित्र काढतोय किंवा ती मुलगी खूप छान पेंटिंग करते आणि मग पालकांना वाटायला लागतं की ते त्या करिअर आपण त्या आर्ट्समध्ये करावं, त्या क्षेत्रामध्ये करिअर करावं. मी म्हणेल की थेट त्या क्षेत्राला न निवडता त्याशी अनुसरून संलग्न असं कुठलं क्षेत्र आहे का ते निवडता येईल. उदाहरणार्थ, जर पेंटिंग आवडते किंवा जर चित्रकला किंवा आपण ज्याला म्हणतो त्यांची ड्रॉइंग स्किल्स चांगल्या आहेत, मग असं असेल तर त्या व्यक्तीनं आर्किटेक्चरचं सुद्धा चांगलं क्षेत्र आहे.
ॲनिमेशनचं क्षेत्र त्यांच्यासाठी चांगलं आहे. आज डिजिटल मार्केटिंगच्या जगामध्ये आहोत. डिजिटल मार्केटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगचं क्षेत्र आव्हानात्मकसुद्धा आहे आणि तितकाच स्कोपसुद्धा आहे आणि भविष्यातही त्याचा प्रचंड मोठा वाढ होणार आहे, विस्तार होणार आहे. मग ड्रॉइंगशी अनुकूल हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये करिअर करणं अनुकूल आहे. ड्रॉइंग ही इंटरेस्ट असू शकतो, हॉबी असू शकते, पण दॅट कॅन नॉट बी अ फुल टाईम करिअर ॲज लॉंग ॲज 21st century सिनॅरिओ इज कन्सर्न. सो आपण असं म्हणू शकतो की करिअर ओळखायचं असेल त्या व्यक्तीचा इंटरेस्ट, करिअर निवडण्यासाठी कुठं इंटरेस्ट आहे त्या व्यक्तीचा, तर स्कूलचे मार्क्स वगैरे असतातच. स्वतः त्या मुलाची आवड, मुलीची आवड पालकांना लक्षात घेता येते. पालकांनाही दिसतंच, शेवटी पालक हे दिवस रात्र सोबत असतात ते, त्यामुळे त्यांनाही जाणवतं कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे कुठं नाही. पण याहीपेक्षा काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्या आता उपलब्ध आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकता, मानसशास्त्राच्या जगामध्ये अनेक वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी काय केलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्या विशिष्ट वयोगटानुसार आहे. मग त्यामध्ये IQ टेस्ट आहे, इंटेलिजन्स क्वोशंट आपण ज्याला म्हणतो, ज्यात मुलाचा बुद्ध्यांक कळतो. इमोशनल क्वोशंट टेस्ट आहे, EQ टेस्ट आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर सोशल क्वोशंट, ॲडव्हर्सिटी क्वोशंट, अशा वेगवेगळे पॅरामीटर्स तपासले जातात आणि त्यावरून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला आकलन करता येऊ शकतं की मुलाची नेमकी आवड कुठल्या क्षेत्राकडे आहे. सर, पण मग ह्या EQ आणि IQ टेस्ट नेमक्या कशा करतात आणि कसं स्वरूप असतं त्याचं? बघा, या विविध प्रकारच्या चाचण्या असतात. IQ टेस्ट, EQ टेस्ट आणि इतर वेगळ्या अनेक मानसशास्त्रज्ञांनी या चाचण्या तयार केलेल्या आहेत. मग त्यात मी असं म्हणेल की 2 प्रमुख पॅरामीटर असतात. एक म्हणजे इंटेलिजन्स क्वोशंट ज्यावेळी आपण पाहतो, IQ टेस्ट हा एक प्रकार आहे आणि एक EQ टेस्ट दुसरा प्रकार आहे. मी पहिले IQ टेस्टबद्दल सांगतो. मग ज्यामध्ये बुद्ध्यांक तपासला जातो. साधारणतः 90 ते 110 मध्ये एक ॲव्हरेज बुद्ध्यांक पकडला जातो, सरासरी. आणि हा बुद्ध्यांक काढण्याचा हा एक फॉर्म्युला असतो. तो म्हणजे तुमचं जे काही क्वेश्चनेअर तुम्हाला दिला जातो, प्रश्नावली, त्या प्रश्नावलीमधनं तुमचं मानसिक वय निघतं आणि मग त्याला एका फॉर्म्युल्यात टाकून मानसिक वय आणि शारीरिक वय जे काय जन्म तारखेनुसार, आणि मग त्याला 100च्या पट्टीमध्ये काढल्यानंतर आपल्याला एक बुद्ध्यांक मिळतो, इंटेलिजन्स क्वोशंट. तर हा जो बुद्ध्यांक आहे तो काढताना जनरल मेंटल ॲबिलिटी तपासली जाते. त्यानंतर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग तपासली जाते. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एखादा उतारा दिल्यानंतर त्यातनं किती प्रकारे कॉम्प्रिहेंड होतं, आकलन किती होते त्या व्यक्तीचं, ते पाहिलं जातं. त्या व्यतिरिक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आपण ज्याला म्हणतो, म्हणजे गणित, बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असतात, की अशा काही प्रश्नांमधनं सुद्धा आकलन पाहिलं जातं गणितासंदर्भातलं. आणि मग टेस्ट कुठली आहे त्यानुसार त्यामध्ये पण प्रकार पडतात. जसं मग अगदी त्या व्यक्तीला एखादा कोडं देऊन किती वेळात सोडवतो, कागदांच्या कुठल्या गोष्टी बनवल्या जातात, अगदी घडी कशी मारतो, कागद कसा फाडतो, इथपर्यंत अनेक मायक्रो लेवलचं ऑब्झर्वेशन वेगवेगळ्या टेस्टमधनं करता येतं. सो हा एक आहे IQ टेस्टचा प्रकार, ज्यामधनं आपल्याला बुद्ध्यांक कळतो. आणि IQ टेस्ट हे खरंच चांगला पॅरामीटर आहे की आपल्याला त्या व्यक्तीचा कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त स्कोप आहे, इंटरेस्ट तर कळतोच, पण कुठल्या क्षेत्रात त्याला यश जास्त आहे, तर ते कळण्यासाठी IQ टेस्ट कामी येते. दुसरी जी टेस्ट आहे ती म्हणजे EQ टेस्ट. आणि आजच्या जगामध्ये IQ पेक्षा जास्त महत्त्व EQ टेस्टला देण्यात आलं आहे. तुम्ही जरा आज युरोप अमेरिकेमध्ये बघितलं तर कंपन्यांमध्ये जे HR असतात, ह्युमन रिसोर्स सिलेक्ट करताना जे काही रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन असतो, तर ते मुलाखतीमध्ये सुद्धा सर्वात प्राधान्य जर कुठं देतात तर हाय EQच्या पर्सनॅलिटीजला प्राधान्य दिलं जातं. मग आता आपण EQ टेस्ट म्हणजे काय हे जाणून घेताना लक्षात घ्या, भावनांकसुद्धा असतो. जसा बुद्ध्यांक असतो तसाही भावनांक असतो. मग हा जो काय भावनांक आहे तो जास्त महत्त्वाचा का? कारण एक वेळ बुद्ध्यांक ॲव्हरेज असला चालतो, पण ज्याचा भावनांक चांगला ती व्यक्ती व्हर्टिकल ग्रोथ खूप चांगली करते. कारण संस्थेत काम करताना किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळताना, म्हणजे तुम्ही नोकरी करा किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत व्हा, करिअर करा, तिथे तुमचा भावनांक फार महत्त्वाचा आहे. तुम्ही सभोवतालच्या लोकांसोबत कसे वागतात, तुम्ही सोबत त्यांना घेऊन किती चालतात, तुमच्याकडं इंटिग्रिटी, सॉलिडॅरिटी यासारख्या नैतिक मूल्यांची किती जपणूक केलेली आहे तुम्ही, आणि अशा अनेक गोष्टी भावनांकाद्वारे तपासल्या जातात. सो इमोशनल क्वोशंट हा जास्त महत्त्वाचा आहे इंटेलिजन्स क्वोशंटपेक्षा. ओके, पण मग ह्या सगळ्या टेस्ट आपण करतो, पण करिअर निवडताना याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, याचा कसा वापर केला जातो? बघा, आता इंटेलिजन्स क्वोशंटमधनं जो आपल्याला काही स्कोअर कळतो तो आकडा फार महत्त्वाचा नाही आहे, पण त्यातनं कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीनं आपलं करिअर चांगलं होऊ शकतं, तर ते क्षेत्र निवडणं ते जास्त महत्त्वाचं आहे. ते क्षेत्र समजणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे अमुक एखाद्या व्यक्तीला जर कळलं की त्याला बाबा पब्लिक रिलेशन सेक्टरमध्ये तो एक्स्ट्रोवर्ट पर्सनॅलिटी आहे आणि त्याला पब्लिक रिलेशन सेक्टरमध्ये जायला हवं आणि त्याचे तुलनेनं जो ॲप्टिट्यूड आहे तो तुलनेनं कमी आहे क्वांट, मॅथ्स वगैरेचा, तर त्यांनी अट्टास करू नये इंजिनिअरिंगचा. हल्ली काय होतं की 10वी 12वीला 80, 85, 90% सर्रास पडतात, म्हणजे सहज पडतात. आमच्याकडे असं नव्हतं आणि 100 पैकी त्यावेळी मेरिटमध्ये बोर्डामध्ये मुलं यायची. आता बोर्डानं तीही सिस्टीम बंद केली आहे.
त्यामुळे होतं काय की 80-85% पडले की आपल्या मुलानं अमुक इंजिनिअरिंगला जावं, जेई करावं, नीट करावं असा एक अट्टाहास पालकही धरून बसतात. ज्यावेळी तो हा विचार केला जात नाही की खरंच त्याचा IQ त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तितका आहे का. त्यामुळे IQ तपासणं तिथं गरजेचं पडतं की तुम्ही फक्त पर्सेंटेजवर नका ठरवूयात, कारण इथं बेस्ट ऑफ 5 आणि अजून बरेच प्रकार आले आहेत. आता इंटरनलचे मार्क्स पण आहेत शिक्षकांच्या हातामध्ये. सो त्यामुळे जो काही फुगवटा आलेला आहे, तसं तर हा शब्द या नवीन पिढीला आवडणार नाही कदाचित मी वापरलेला, परंतु हा खरंच फुगवटा आहे मार्कांचा. तर तो न पाहता IQ टेस्ट आणि त्याचे मापदंड बघून निर्णय घ्यावा करिअरसाठी. क्षमता पण आपल्याला आपल्या कळतात. क्षमता कळतात आणि क्षमता म्हणजे आपण फक्त पोटेन्शियल बघतो, ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ती बघायलाच हवी. पण सोबतच मी पालकांना आवर्जून सांगेल की त्यांनी मर्यादा पण पहा, लिमिटेशन सुद्धा बघा. ठीक आहे, कारण मी बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिलं आहे की पालक IQ टेस्ट वगैरे न करता मुलाचे मार्क्स पाहतात आणि मग ठरवतात की बाबा आपण ठीक आहे, मुलाला जायची इच्छा आहे इंजिनिअरिंगला, मग पाठवतात. मग 1-2 वर्ष झाल्यानंतर मग तो रिव्हर्स बॅक घ्यायचा निर्णय. अगदी डॉक्युमेंट वापस घेण्यापासून, ओरिजिनल TC पासून नवीन कॉलेजेसच्या ॲडमिशनपर्यंत प्रचंड VCS ट्रॅपमध्ये अडकतात ते कागदपत्रांच्या. त्यामुळे तो निर्णय वेळीच घ्यावा 10वी-12वी. आपल्या मुलाला ते झेपलं पण पाहिजे. म्हणजे स्वप्न असतात, पालकांची स्वप्न मुलांवर लादली जातात अनेकदा 10वीला. निश्चितच. आता बऱ्याचदा आम्ही पाहतो की काही पालक असे असतात की त्यांनी त्यांच्या काळामध्ये स्वप्न पाहिलं असतं की आपण डॉक्टर व्हावं, नाही झाले. मग ते आता म्हणतात की नाही आमची पुढची पिढी ही ते स्वप्न आमचं, आणि हिडन पद्धतीनं त्यांचं सोडो माइंड जे आहे पालकांचं, ते स्वतःची स्वप्न पाल्यांवर लादण्याचा प्रयत्न करतात. मग इथे आणखी एक महत्त्वाचा रोल येतो IQ सोबतच इमोशनल कोशंटचा. इमोशनल कोशंट कशामुळे महत्त्वाचा, तर बघा तुम्ही, जर पालक आपल्या 3ही मुलं, 2 मुलं आहे घरामध्ये, 1 मुलगा 1 मुलगी आहे, किंवा 3 मुलं आहे घरामध्ये, सो त्या तिघांनाही सेम पालक ट्रीटमेंट देत आहेत, ट्रीट करतायत. पालकत्व सगळ्यांचं सारखं आहे. ठीक आहे. सोबतच ते जर शाळेत शिकतायत तर शाळेमध्ये सुद्धा शिक्षक वगैरे ते एकाच वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना ती समान शिक्षा देत आहेत. मग असं असताना सर्वांना सारखे पर्सेंटेज येत नाही. हेच काय, मी तुम्हाला एक उदाहरण देतो गमतीशीर आहे. एका मेडिकल कॉलेजमधून पासआउट होणारी 100 मुलांची बॅच, त्यांचं एक आकलन करूया आपण, स्टॅटिस्टिक्स बघूया. असं निदर्शनास आलं आहे काही केस स्टडीजमध्ये, काही प्रोजेक्ट्समध्ये, की रिसर्चमध्ये आपल्याला लक्षात येतं की 100पैकी 100 मुलं जे पासआउट झालेत मेडिकल कॉलेजमधनं, MBBS झालेली, सगळी मुलं हुशार होती. ती हुशार होती म्हणून MBBSला नंबर लागला, ती हुशार होती म्हणून त्यांनी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला आणि सगळं आव्हानं पार करत त्यांनी ती डिग्री मिळवली. परंतु त्या 100चे 100 सक्सेसफुल डॉक्टर्स आहेत का? जर आपण याचा रिसर्च केला तर असं लक्षात येतं की त्यातली 30-40 खरंच उत्कृष्ट डॉक्टर आहेत. एक साधारणतः 40 डॉक्टर्स जे आहेत ते पासआउट झालेले, ते अगदी छान व्यवस्थित तालुका स्तरावर किंवा कुठल्याही जिल्हा स्तरावरती प्रॅक्टिसही करतात, कुठेतरी हॉस्पिटल अटॅच म्हणून छान काम करतायत. पण 10 ते 20 असाही आकडा आहे की जे संघर्ष करत आहेत. मग हे प्रत्येक क्षेत्राला लागू होतं. मग इथे शिक्षक तेच आहेत, कोर्स तोच आहे, डिग्री तीच आहे. मग फरक कुठे पडला तर IQचा नाही, इथं कन्सर्न येतो EQचा, इमोशनल कोशंट. मग त्यामुळे एकाच MBA कॉलेजमधून पासआउट झालेली सगळीच मुलं चांगले अंतरपूर्णच बनतील, खूप मोठा व्यवसाय उभा करतील असं नाही आहे. मग इथे इमोशनल कोशंट ग्रोथ होणे जास्त गरजेची आहे. आणि मगाशी तुम्ही विचारलं की पालकांनी काय बघावं, तर मी म्हणेन करिअर निवडण्यासाठी IQ टेस्ट जरूर पहा, पण त्या करिअरसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि भावनांक वाढावा, यासाठी EQ सुद्धा तपासणं गरजेचं आहे. बरोबर. सर, जनरली 10वी नंतर खूप मोठा प्रश्न असतो सगळ्यांसमोर की कुठल्या शाखेत जायचं. आणि आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या शाखा प्रत्येकाला माहिती आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही ऑप्शन्स आहेत का? निश्चितच भरपूर ऑप्शन्स आहेत. म्हणजे एक काळ होता आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या कचाट्यामध्ये बांधलं जायचं कोणाला तरी, पण आता तसं नाही आहे. आता काही फक्त तेवढेच पर्याय अशातला भाग नाही. इव्हन इंजिनिअरिंगला जायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर ते विद्यार्थी देखील आता डिप्लोमाच्या मार्गाने जातात. म्हणजे मी ते एक उत्कृष्ट उदाहरण देईल की एका विद्यार्थ्याचं मॅथ्स तुलनेनं वीक होतं आणि त्याला बऱ्याच जणांनी रेकमेंड केलं की तू इंजिनिअरिंगला जाऊ नकोस, कारण त्याचं मॅथ्स चांगला नाही आणि इंजिनिअरिंगसाठी मॅथ्स प्रचंड मोठा खेळ येतो मॅथमॅटिक्सचा, आणि तिथेच मग अडणार होतं. पण त्याला ते आवड होती त्या क्षेत्राची आणि त्याचं स्वप्न होतं की त्याला एक कंपनी उभा करायची. बघा, स्वप्न आहे त्याचं, पण त्याचं मॅथ कच्चं आहे, तर स्वप्न कसं पूर्ण करायचं? मग इंजिनिअरिंग हा एकच पर्याय नाही ना. ठीक आहे, त्यात परिस्थिती हालाकीची, इंजिनिअरिंग कॉलेजेसची भरमसाठ फीस ते भरू शकत नाही. आणि फार जिवंत उदाहरण आहे माझ्यासमोर. तर त्यांनी काय केलं की सुरुवातीला त्यांनी ITI केला, डिप्लोमा केला नाही, अगदी छोटा, म्हणजे ITI आपला भारत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधनं शिक्षण घेतलं. ITI झाल्यानंतर अप्रेंटिसशिप असते, अप्रेंटिसशिप केल्यानंतर कंपनीतला अनुभव घेतला. कंपनीचा अनुभव आल्यानंतर त्याला जास्त आवडायला लागला, ऑब्व्हियसली त्याची आवडीची फील्ड होती ती. मग त्यांनी एका बाजूला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. डिप्लोमा नंतर मग परत त्यांनी एका बाजूला डिग्रीला ॲडमिशन घेतलं
आणि मग आता त्या विषयासोबत तो कोपअप झाला, आवड निर्माण झाली, वाढली आणि मग आता ते एका बाजूला 2 पैशाची अडचण होती ती पण दूर झाली आणि खूप उत्कृष्ट असा तो इंजिनियर झाला नाही फक्त नाही, आज जवळजवळ 250 एम्प्लॉई त्याच्या कंपनीमध्ये आहे. सो एक मार्ग भरपूर असतात. इच्छाशक्ती असेल म्हणतात ना आपण, इच्छा तिथे मार्ग, तर मार्ग भरपूर आहेत. म्हणजे जसं इंजिनिअरिंगला मार्ग आहे तसं इतर क्षेत्रसुद्धा आहे. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व्यतिरिक्त मेडिकलला सुद्धा जाऊ शकता. फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे. आता फार्मास्युटिकलसारखीच एक पॅरलल इंडस्ट्री उभी राहिली जवळजवळ, त्याला आपण न्यूट्रास्युटिकल इंडस्ट्री म्हणतो. मी आज बघा कॅडबरीचं उत्पादन किंवा इतर जेवढे ब्रँड्स आहेत चॉकलेटचे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची ग्रोथ झालेली दिसते. पण त्या क्षेत्रात काम कोण करतंय? त्या क्षेत्रामध्ये सुद्धा न्यूट्रास्युटिकलमध्ये जाण्याचा प्रचंड स्कोप आहे. फूड टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये स्कोप आहे. हे सायन्सचेच मार्ग आहे, अशातला भाग नाही. कला शाखेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आज फक्त पूर्वी असं म्हटलं जायचं की BA BEd करायचं आणि संस्थेवर लागायचं. आता तेवढं राहिलेलं नाही आहे. आज त्याच्याशी रिलेटेड जॉब्स आहेत. मी मगाशी उल्लेख केला तसं जर तुमचं कला शाखेमध्ये तुमची ड्रॉइंग वगैरे चांगली असेल तर तुम्हाला ॲनिमेशन क्षेत्र आहे, तुम्हाला डिझायनिंग क्षेत्र आहे. या व्यतिरिक्त आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगमध्ये आश्चर्यकारकरित्या आता खूप मोठे फॉर्म्स तिथे जमा होत आहेत. पूर्वी तिथे माहिती नसायची लोकांना, आता माहिती होती आहे. फॅशन डिझायनिंगमधून बरेच जण चाललेत, विदेशात प्लेसमेंट मिळत आहेत तिथे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल तर तुम्ही लॉ आहे, लॉचं क्षेत्र निवडू शकतात. आज घडीला कायद्याबद्दलचं नॉलेज वाढतं आहे आणि पेंडिंग केसेस बघा तुम्ही भारतामध्ये वाढणारे जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीच म्हणत नाही मी तुम्हाला, सिव्हिल केसेसची पण वाढ होती आहे, प्रॉपर्टींचा वाद आहे. सो असं म्हणायला गेलं तर लॉ क्षेत्रामध्ये सुद्धा ॲज अ लॉयर ग्रोथ आहेच. आणि लॉयर म्हणूनच का बघायचं, मी म्हणते न्यायाधीशांची किती रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे न्यायाधीशही होता येतं, सरकारी वकील म्हणून नेमणूक करता येते. हे झालं कला क्षेत्रातलं. कॉमर्स क्षेत्रामध्ये पण प्रचंड स्कोप आहे. फक्त CA आणि CS इतकं राहिलेलं नाही आहे. आज अकाउंटची जबाबदारी वाढती आहे. एक काळ होता ज्यावेळी इन्कम टॅक्स फाईल करणारी लोकांची संख्या फार कमी होती, 1% कमी लोक इन्कम टॅक्स फाईल करायचे. आज मी बघतो मोठ्या मोठ्या मेट्रो शहरांमध्ये हजबंडसुद्धा इन्कम टॅक्स फाईल करतो, सोबत वाईफचंही इन्कम टॅक्स फाईल करतो, कारण त्यांना दोघांच्या जॉईंट नावावरती घर घ्यायचं असतं उद्या चालून. आणि इन्कम आता प्रत्येकाचं वाढतं आहे. सो अशा ठिकाणी अकाउंट्सची गरज आहे, तुम्हाला CAची गरज आहे, CSची गरज आहे. सोबतच तुम्ही अकॅडमिक्समध्ये करिअर करू शकता. ठीक आहे. तुम्ही कॉमर्स, आर्ट्स या व्यतिरिक्त जर परिघाच्या बाहेर बघितलं, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्या बाहेर जर बघितलं तरीसुद्धा काही क्षेत्र आपल्याला खुणवत आहेत. तुम्ही जर बघितलं आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये तर ॲग्रिकल्चर इंडस्ट्री वाढती आहे. न भूतो न भविष्यती असा स्कोप येतो आहे. आपल्याला वाटते की जमीन कमी होत चालली आणि ॲग्री क्षेत्राला काही स्कोप नाही आहे, पण प्रचंड मोठा स्कोप आहे. आणि कुठल्याही ग्रॅज्युएट केलं तरीसुद्धा, कोणत्याही ग्रॅज्युएशन केलं तरी तुम्हाला अशी काही क्षेत्र आहे की ज्यात तुम्ही करिअर करू शकता. त्यापैकी एक उत्तम क्षेत्र मी म्हणेन स्पर्धा परीक्षा क्षेत्र. म्हणजे अगदी त्याचं स्काय इज द लिमिट. स्पर्धा परीक्षा म्हणलं की बऱ्याच मुलांना काय वाटतं की MPSC UPSC एवढंच आहे. तर अगदी तलाठी, ग्रामसेवकपासून, रेल्वे भरतीपासून, म्हणजे मी गमतीशीर उदाहरण देत असतो की स्पर्धा परीक्षांमध्ये एक रेल्वेची परीक्षा असते. आता ऑस्ट्रेलिया देश माहिती आहे तुम्हाला? ऑस्ट्रेलिया देशाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी माणसं सध्या भारतात रेल्वेत बसलेली आहेत. सो हे स्टॅटिस्टिक्स आहे. आणि भारतातलीच नाही तर जगातली वन ऑफ द बिगेस्ट रिक्रुटिंग एजन्सी जर कुठली असेल तर इंडियन रेल्वे इतक्या मोठ्या प्रमाणात पद भरती करते. मग त्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स इतर सगळ्या क्षेत्रातली मुलं पाहिजे असतात. मग तिथे मात्र अवेअरनेस नसल्यामुळं बरीच जणं जात नाहीत. सो असं अनेक क्षेत्र आहेत. बँकिंगचं क्षेत्र आहे, मी तर म्हणेन स्कोप खूप आहे. ठीक आहे. त्यामुळे ती साच्यात बघायची गरज नाही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आणि हा पण प्रश्न विचारला जातो ना अनेकदा की मला स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत, मग मी कुठल्या स्ट्रीमला गेलं पाहिजे? नाही, साहजिक बरेच जण विचारतात हा की भाऊ. आणि आता एक पूर्वी काय होतं की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जाणारी लोक जी होती तर ते ग्रॅज्युएशन नंतर कळायचं असं क्षेत्र असतं म्हणून. ठीक आहे. आता काय अवेअरनेस वाढला आहे, त्यामुळे पालक बरेच जण 12वीपासूनच विचार करताय की आता ड्युरिंग ग्रॅज्युएशन लेट्स प्रिपेअर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. पण इथे पण थोडेसे काय होते की सरळ स्पर्धा परीक्षेत जायचं म्हणून आर्ट्स निवडायचं आणि मी फक्त सरळ स्पर्धा परीक्षेत तयारी करणार, ती थोडीशी रिस्क आहे. मी थोडीशी म्हणणार नाही, भरपूर मोठी रिस्क आहे. कारण तुमच्या आवडी-निवडी तुम्ही जपत नाही आहेत. त्यानंतर प्लॅन B साठी तुम्ही प्रिपेअर राहत नाही आहे. सो मी म्हणेल की त्यासाठी तुम्ही आवडत्या क्षेत्रात ग्रॅज्युएट व्हा. इथे बंधन नाही आहे की कुठल्या क्षेत्रातनं गेलं तर स्पर्धा परीक्षा करता येईल. तुम्ही आवडत्या क्षेत्रामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन करा, सोबत तयारी करा स्पर्धा परीक्षांची. मग ते कुठली का असे ना, तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये पण जाऊ शकता, तर तुम्ही पोलीस सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकतात, क्लेरिकलमध्ये जाऊ शकतात, मंत्रालयात जाऊ शकतात. या नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत तिथे. फक्त त्यासाठी कुठलं अमुकच ग्रॅज्युएशन करावं असं काय अट्टास नाही की आर्ट्स केल्याने चांगलं होतं. आजकाल तर बरेच मुलं 11वी 12वी सायन्स करतात
आणि त्यानंतर मग कला शाखेला प्रवेश घेतात, जेणेकरून त्यांना सायन्सचंही नॉलेज येईल आणि आर्ट्सचंही येईल. बरोबर सो तो सुद्धा तुम्ही मार्ग वापरू शकता. बरोबर. सो स्पर्धा परीक्षेत जायला असं काही विशिष्ट ग्रॅज्युएशन आवश्यकता नाही आहे. तर स्पर्धा परीक्षांसारखंच एक समांतर क्षेत्र उभं राहिलंय. एकतर 12वी नंतर जे जेई आणि नीटच्या परीक्षा देतात, तर त्यालाही काही मर्यादा राहिली नाही. जशी स्पर्धा परीक्षेला मर्यादा नाहीये की 4 अटेम्प्ट द्या, 5 अटेम्प्ट द्या, बी प्लॅन नसतो, तसं आता 12वी नंतर नीट आणि जेई करताना पण होतंय. मुलं अनेकदा रिपीट करतायत. तर हे नेमकं कसं आहे? बरोबर. काय जेईला काय सारखं सारखं रिपीट करता येत नाही, त्यांनी मर्यादा खूप छान घातल्यात. परंतु नीट मात्र असं आहे की पूर्वी सीईटी होती मेडिकल एंट्रन्ससाठीची, कॉमन एंट्रन्स टेस्ट. आता नीट एक्झाम आहे. तर याला मर्यादा नसल्यामुळे काय होतं, बऱ्याचदा आपल्याला रिपिटेशन करताना दिसतात. मी असं म्हणेन की एकदा तुम्ही रिपीट करायला खरंच हरकत नाही. कारण काय आहे, मुलाची इच्छा आहे किंवा एक मुलीची इच्छा आहे, मला डॉक्टर व्हायचं, मला त्या क्षेत्रात जायचं, वैद्यकीय क्षेत्रात जायचं, आणि मग कधी त्यांचे मार्क्स कमी आले, त्यामुळं BAMS मिळते किंवा BHMS मिळते, किंवा जर अजून थोडासा पुन्हा प्रयत्न केला तर आपल्याला काय मिळेल, MBBS मिळेल. जर तुमचे प्रयत्न असतील आणि तुम्हाला तो पहिल्या अटेम्प्टला स्कोअर दिसतोय की हो आपण रिपीट केलं तर अजून चांगले मार्क्स मिळू शकतात, तुम्ही म्हणेल एकदा रिपीट करायला हरकत नाही आहे. कारण 12वी नंतर इमिडिएट जर करिअर डिसाईड होतं आहे, कारण डॉक्टर झाला त्याला कोणी विचारणार नाही उद्या भविष्यात की तू किती वेळा रिपीट केली CET किंवा नीट किती वेळा दिली. परंतु 2, 3, 4 वेळा रिपीट करणं हे थोडंसं चुकतं. अट्टहास करतो आपण. आणि कुठल्याही परीक्षा रिपीट केल्यानंतर माझं वैयक्तिक असं ऑब्झर्वेशन आहे की 30% जास्त गुण वाढत नाही. तर जर तुम्हाला 400 असतील तर त्या प्रमाणात बघा तुम्ही 30% गुण ॲड होतील आणि तुम्ही 520, 530 पर्यंत जाऊ शकतात. तुम्हाला जर पहिलेच गुण 500 आहेत तर तुम्ही अजून निश्चितच मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटसाठी ट्राय करू शकता. पण जर तुमचे मुळातच गुण सुरुवातीच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये 200, 250, 300 अशा काहीतरी फार कमी मार्क्स आहे, तर 30% वाढून फार काय होणार आहे. मग तो एक प्रमाण आपण डोक्यात घ्यायला पाहिजे, पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यानुसारच रिपीट करायची परवानगी द्यायला पाहिजे. या प्रोसेसमध्ये पालकांची भूमिका नेमकी काय असली पाहिजे? नाही, सपोर्टिव्ह भूमिका पालकांची असते, ती असावी, परंतु ती आग्रही नसावी. बऱ्याचदा काय होतं की मुलं म्हणतात की मला करू द्या, एक चान्स द्या, आणि पालक आग्रही असतात, नाही नाही अमुक अमुक माणसांनी कम्पेअर फार करतात पालक. मग ते काय होतं, अमक्याच्या मुलांनी हे केलं मग त्या क्षेत्रात त्याला बघ किती पॅकेज मिळालं, मग तू ते करणार, मग तुझा नंबर लागतो नाही या कॉलेजला, तू हे करणार, तुला काय कळतंय, आम्ही उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले. तर हा जो भाग आहे पालकांनी लादणं, तर हे लादू नये. थोडंसं त्या मुलाचीही नेमक्या ॲस्पिरेशन्स काय आहेत, आवड निवड काय आहे, त्याचा भावनांक काय सांगतो, आपली कुटुंबाची फक्त आर्थिक परिस्थिती न पाहता सामाजिक परिस्थिती, त्याचा बुद्ध्यांक, भावनांक काय, त्याला लिडरशिपवाले जॉब जमणार आहेत का, त्याला त्या क्षेत्राची आवड आहे का. आता मी एक उदाहरण दिल्यात, एक खूप म्हणजे हुशार विद्यार्थिनी होती, शाळेमध्ये टॉपर राहिलेली, परंतु तिला अँकरिंग करायला आवडायचं, स्टेजवर भाषण करायला आवडायचं, आणि ती सारखी आग्रह करत होती की मला मीडियामध्ये जायचं, मास आणि मीडिया कम्युनिकेशन करायचं. आणि कुटुंब मध्यमवर्गीय, मग मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कोणी असं मीडियामध्ये आपलं ओळखीचं नाही, TV फक्त पाहायचं असतो, TVतले नट आणि इतर जे लोक आहेत ते समोरच पाहतात. पण मग आता ही त्या क्षेत्रात कशी जाईल बाबा रे, आपलं कोणी ओळखीचं नाही तिथे, मग आपण ते करिअर म्हणून निवडायचं कसं. म्हणून पालकांनी तिला दबाव टाकला की नाही त्या क्षेत्रात जायचं नाही. त्यामुळं काय झालं की तो खूप चांगला जो टॅलेंट मिळणार होता या क्षेत्राला आणि तिच्या आवडीच्या क्षेत्रात ती जे करिअर करणार होती, तिला इतर ग्रॅज्युएशन करावं लागलं. बट समहाऊ इच्छा तिथं मार्ग म्हणतो आपण, तिनं परत इतर क्षेत्रामधनं जाऊन का होईना पुन्हा ती वळून त्या क्षेत्रामध्ये आली आणि आज ती खूप छान अँकर आहे. आणि आता ती सांगते पालकांना की तुम्ही प्रेशराईज करू नका. ठीक आहे. सो मी म्हणेल पालकांनी काय काळजी घ्यायची, तर एक आपलं जबरदस्ती लादू नका आपले विचार पालकांवर, तुमची राहिलेली स्वप्न मुलांवर लादू नका. तिसरं, मुलं म्हणतायत तेच पूर्णपणे ऐकावं असंही नाही, ते ऐकताना प्रपोर्शनाचा विचार करा की मुलाचे मार्क्स कमी आहे तो रिपीट करायचं म्हणतोय तर मार्क्स किती वाढणार आहे, 30-40% फार तर फार वाढू शकता, फार सडन ग्रोथ मिळत नाही. तर तशा गोष्टींचा विचार करा. आणि मी मगाशी म्हटलं तसंच आत्ताची करिअर ऑपॉर्च्युनिटी नका पाहू. मुलगा 10वी नंतर 7 वर्षानंतर तो 12वी नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कदाचित PG करणार आहे आणि त्यानंतर तो जॉब करणार आहे आणि त्यानंतर तो 30-40 वर्ष जॉब करणार आहे. म्हणजे आज 2025ला जर पालकांना करिअरचा विचार करायचा मुलाचा, तर 2050-60 या काळामध्ये 50-60-70 या काळात कुठलं क्षेत्र त्यांना सारखी ग्रोथ देणार आहे याचा विचार पालकांनी करावा, मी असं म्हणेन. सर, पॅरेंटिंग स्कोर हा नेमका काय प्रकार आहे आणि त्याचा कसा वापर होतो? पॅरेंटिंग स्कोअर आम्ही आमच्या माइंड मॅपर्स करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये ज्यावेळी पालक येतात तर त्यावेळी आम्ही काय केलं आहे, थोडीशी एक इनोव्हेटिव्ह आयडिया. ही काही कुठली शास्त्रोक्त पद्धत नाही आहे, याला काही कुणी याच्यावर रिसर्च केला आणि पब्लिश झालं असं काही नाही आहे याच्यामध्ये. आम्ही काय करतो की मुलाला IQ टेस्ट देण्यासाठी पेपर देतो सोडवायला आणि पालकांसोबत तोपर्यंत आम्ही चर्चा करतो. आम्ही काय केलं आहे, गमतीशीर एक शीट बनवली आहे पालकांसाठी सुद्धा
आणि त्यात काय करतो की म्हणजे आम्हाला ही आयडिया ॲक्च्युली आली होती शेगावच्या, आम्ही ज्यावेळी दर्शनाला गेलो होतो मंदिरामध्ये, तर त्यावेळी जोडप्यांची वेगवेगळी फॉर्म भरून घेतले जातात आणि दोघांची माहिती गोळा केली जाते आणि मग कन्फर्म करतात ते की खरंच हे जोडपं आहे की नाही. ठीक आहे. सो एक गमतीशीर प्रकार आम्हाला तिथं आढळला आणि तो खरंच जेन्युन आहे, गैरवापर होणं म्हणून ते खूप छान करतात. पण ती सिस्टीम पाहून आमच्या डोक्यात आयडिया आली की आपण पॅरेंटिंग स्कोअर काढूया आणि आम्ही एक प्रश्नावली देतो वडिलांना आईला, आणि त्यामधनं ती काय उत्तरं निवडतात त्यानुसार त्यांचाही स्कोअर काढतो. जसं की आपण त्यांना एक सिच्युएशन देतो की तुमची मुलगी क्लासला न जाता तुम्हाला मूव्ही थिएटरमध्ये भेटली, ठीक आहे, पण तुम्ही खालीलपैकी काय कराल. आपण त्यांना उत्तर तोंडी द्यायचा स्कोपच नाही, तिथं पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायांपैकी निवडायचे त्यांनी. म्हणजे तुमचा मुलगा एखादा 12वी झाला, ग्रॅज्युएशनचा मुलगा आहे, तर पालक कितवी आहे, मुलगा कितवीला आहे, पाल्य कितवीला आहे, त्यानुसार ते प्रश्न आहेत की व्यसन करताना आढळला, ठीक आहे, तर मग खालीलपैकी काय प्रतिक्रिया द्याल, आणि त्यात आपण मार्क दिलेत प्रत्येक प्रतिक्रियेला. तर यामुळं काय होतं की पालकांना तिथं निवडायचं आहे फक्त, आणि निवडल्यानंतर त्यांचाही स्कोअर कळणार आहे. मी ते एक गमतीशीर उदाहरणं फक्त 1-2 प्रश्न सांगितले, खूप मोठे प्रश्न आहेत ते, आणि यामधनं त्यांना सुद्धा एक आरसा दाखवण्याचं काम आपण करतो की पॅरेंट म्हणून तुमची भूमिका काय असायला हवी. खूप सुंदर, म्हणजे फारच सुंदर संकल्पना आहे ही. मुलं आणि पालक यांच्यामधलं नातं पण एक हेल्दी होण्याला याने मदत होत असावी. निश्चितच. काय होतं, मी असं बघतो की उच्च मध्यम वर्गीय जो वर्ग आहे किंवा श्रीमंत वर्ग आहे, तिथे मुलं आणि पालक यांच्यातलं जे नातं आहे ते फार कॅज्युअल असतं तुलनेनं. बरोबर. आणि जितकं आपण आर्थिक स्तर बघितला तर निम्न मध्यमवर्गीय वर्गामध्ये किंवा जिथे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे परिस्थिती कुटुंबाची, अशा ठिकाणी मात्र तुम्हाला तो संवाद जाणवत नाही, आणि मग अशा ठिकाणी टेकन ॲज ग्रँटेडची भूमिका असते. आणि बऱ्याचदा असं असतं की अशिक्षित जर पालक असतील किंवा कमी शिक्षण आलेले असतील, ज्यांना पुढच्या क्षेत्राबद्दल माहीत नाही, तिथे तर हा गॅप खूप जास्त असतो. तर तो गॅप कुठेतरी भरून काढायचा आहे. आमचा मूळ उद्देशच आहे की सुरुवातीलाच करिअर चांगलं निवडलं आणि चांगल्या क्षेत्रामध्ये गेलो, त्याची कुटुंबाची परिस्थिती बघून, आर्थिक, सामाजिक, शिवाय शहर प्रेफरन्स बघून. बऱ्याच जणांचं आईवडिलांचं असं असतं की एकटा आहे, याला बाहेर नाही पाठवायचं, की एकटी मुलगी आम्हाला, सिंगल चाइल्ड आहे, सिंगल गर्ल चाइल्ड आहे, वी वोंट लेट इट टू गो आउटसाईड. मग पुणे काय बाहेर कुठंच नाही पाठवायचं आम्हाला बाहेर शिकायला. मग अशी कंडिशन्स विचारात घेऊन त्यांनी एक क्षेत्र चांगलं निवडलं पाहिजे, एक सुवर्णमध्ये साधता आला पाहिजे, पालकाची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, पाल्याचा इंटरेस्ट राखता आला पाहिजे. तो असं एक काम आम्ही सध्या करतोय. अच्छा सर, आता पालकांचा विषय चालू आहे म्हणून पालकांना सध्या भेडसावणारी एक खूप मोठी समस्या आहे, ते म्हणजे मुलांचा मोबाईलचा अतिवापर. तर तुम्ही पालकांना काही कानमंत्र देऊ शकाल का? निश्चितच खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. आजच्या काळामध्ये पालकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात ही समस्या भेडसावती आहे. अगदी लहान शाळेतील मुलं असतील, नर्सरी KG पासून तर अगदी ग्रॅज्युएट मुलं असतील, सर्वांनाच मोबाईल पाहिजे. मग अशा वेळी काही असा युनिव्हर्सल कानमंत्र म्हणून नाही, मी याला म्हणेल तुम्ही 2 बाजू लक्षात ठेवा. एक आहे या मोबाईलची चांगली बाजू आणि एक आहे थोडी चिंतेची बाजू. चांगली बाजू आपण आधी बघूयात की याच मोबाईलच्या वापरामुळं कमी वयात मुलांना अनेक गोष्टी कळत आहेत. जगाचं ज्ञान होतं आहे, GK वाढतं आहे मुलांचं. तुम्ही बघा, आज कुठल्याही प्रश्नाचा समोर आला की मुलं ते गुगलवर जाऊन पहिले उत्तर शोधायचा प्रयत्न करत आहेत. सो जिज्ञासू वृत्ती वाढली आणि त्यानंतर टेक्नोसेव्ही होत चालले. पुढचा काळ टेक्नॉलॉजीचा आहे, त्यामुळे टेक्नोसेव्ही होणं गरजेचं आहे. सो याच्या काही चांगल्या बाबी आहेत, निश्चितच आहे. फक्त याचे दुष्परिणामसुद्धा आहेत. दुसरी बाजू आपण चिंतेची अशी लक्षात घेऊयात की जर आपला पाल्य 2 तासाच्या वर मोबाईल बघत असेल, स्क्रीन टाईम आपण बघूयात, 1 तास, 1.5 तास, 2 तास, हा जो काळ आहे दिवसभरातला एकूण म्हणतो मी 24 तासापैकी. आणि मी फक्त पाल्याला सांगत नाही आहे, पालकांनी पण लक्ष द्यावं या गोष्टीकडं की जर त्यांचा स्वतःचा सुद्धा जर स्क्रीन टाईम अबाउट 2 आवर्स असेल, 2-3 तास, तर काय प्रॉब्लेम होतो बघा. माणसाची ॲव्हरेज रिटेन्शन कॅपॅसिटी असते 40%. म्हणजे आपण 100 पाहिलं, ऐकलं, वाचलं तर त्यापैकी 40 लक्षात राहत असतं. मग बघा ना, शाळेमध्ये पासिंगला पर्सेंटेज किती, 35 असायचे. सो कारण ॲव्हरेज किती आहे, 40 आहे माणसाचा. जर तुमच्या मोबाईलचा स्क्रीन टाईम हा 2-3 तासाच्या वर आहे तर तुमची ॲव्हरेज रिटेन्शन कॅपॅसिटी ही रिड्यूस होत जाते, कमी होत जाते. आणि हाच जर स्क्रीन टाईम तुमचा डबल डिजिटपर्यंत पोहोचला असेल, 8, 10, 12 तास, तर तो सिंगल डिजिटमध्ये रिटेन्शन कॅपॅसिटी आणतो. आता हे गणित मी सोप्या भाषेत सांगतो की एखादा विद्यार्थी आहे की एखादा व्यक्ती आहे, काम करतो आहे, पाल्य आहे, पालक आहे, कुणी का असे ना, हे सगळ्यासाठी लागू होतं. जर त्याचा स्क्रीन टाईम 8 तास आहे, 7 तास 8 तास आहे, तर त्याची रिटेन्शन कॅपॅसिटी ही निम्म्यापेक्षा कमी झालेली असते. ठीक आहे. म्हणजे
म्हणजे ते मी विसरळ होत जातात, गोष्टी लक्षात राहत नाहीत. बघा तुम्ही, कोणी रुमाल विसरतं आहे, कोणी चाबी विसरतं हल्ली, कुणी कोणाचा तरी कॉल येऊन गेला कॉलबॅक करायचं विसरतं. हेच काय तर मी गमतीनं सांगतो, लोक जोडीनं बाजारात जाता येताना एकटी घरी येत आहेत. म्हणजे इतका विसरभोळेपणा जो वाढत चालला आहे आजकाल, तर त्याच्या वन ऑफ द रिझन काय तर हे मोबाईलमध्ये एंगेजमेंट आहे. आणि IPL सारख्या मॅचेसमुळं स्क्रीन टाईम अजून जास्त वाढतो. ठीक आहे. आणि याला जर उपाय काय असेल तर मी म्हणेल की सगळ्यात पहिले तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कन्फर्म करा की आय एम नॉट गोइंग टू वॉच फॉर मोर दॅन 2 hours इन होल डे. 24 तासापैकी माझा 2 तासापेक्षा वर स्क्रीन टाईम गेला नाही पाहिजे. मग हे कसं जाऊ नये, एक तर म्हणतो आपण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. एकतर तुम्ही मानसिकरित्या कणखरवा की मला याच्यावर जाऊ द्यायचं नाही आहे. पण या व्यतिरिक्त तुम्हाला टेक्नॉलॉजीनंच काही टूल्स दिलेत. उदाहरणार्थ तुम्ही जर इंस्टाग्राम, फेसबुक असे डिजिटल माध्यम वापरत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये डिजिटल वेलबिईंगचा एक आयकॉन आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमच्या सोशल मीडिया युसेजला टाईमची लिमिट घालू शकता. इव्हन इंस्टाग्रामला तुम्ही सांगून ठेवू शकता की दर 10 मिनिटानंतर मी 10 मिनिटं बघितल्यानंतर मला लॉगआउट करून टाकत जा. ते आपोआप 10 मिनिटानंतर लॉगआउट होतं आणि मग परत तुम्ही लॉग इन करण्याची हिंमत करत नाही. ठीक आहे बाबा, भारावर राहतो माणूस की आलो बाबा, झालं आता झालं, माझं जे काय पाहायचं होतं, जी रील कोणीतरी मला पाठवली मी ती बघून झाली, त्याच्यानंतर मी अजून बघितल्या बऱ्याच, 10 मिनिटानंतर इंस्टाग्रामनं तुम्हाला आपोआप ऑप्ट आऊट केलं. सो असे काही टूल्स तुम्ही वापरू शकता. मुलांसाठी मात्र मी एक सांगेल, पालकांनाही आवर्जून सांगेल की वय वर्ष 18 झाल्यानंतरच मतदानाचा अधिकार आहे की नाही. मतदानाचा अधिकार 18 नंतर का, कारण त्यानंतर तुम्हाला ज्ञान येतं, सज्ञान होतात तुम्ही, काय बरोबर काय चूक, कोण व्यक्ती बरोबर कोण बरोबर नाही हे कळतं. म्हणून 18 नंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. मी म्हणेल तोच निकष आपण मोबाईलला लावूयात. पालकांना माझा आग्रही मत आहे, 18 वर्ष वय कंप्लीट होईपर्यंत आपल्या पाल्याला त्याचा स्वतःचा मोबाईल देऊ नये. हे माझं स्पष्ट मत आहे. कारण याचे दुष्परिणाम प्रचंड मोठे आहेत. आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मी बघतो, पालक माझ्याकडे येतात कंप्लेंट्स घेऊन की करिअर वगैरे बाजूला ठेवा, की आमच्या मुलाला जरा पहा, पैसे उडवलेत त्याने क्रिकेटच्या ॲप्सवर. हल्ली बरेच बेटिंगचे ॲप्स येतात, पत्ते खेळून पैसे उडवलेत. अगदी ते कोणते मारामाऱ्याचे गेम असतात, ह्याच्या कुठले तरी गेम आलेत, असे बरेच गेम आहेत. त्यामध्ये वेपन घ्यायला, ॲडव्हान्स्ड वेपन्स घेण्यासाठी त्याने वडिलांच्या क्रेडिट काढून पैसे खर्च केलेत. हे आणि असे अनेक प्रकार आजकाल होत आहेत. मग त्यामुळे ती नसती बला आत्ताच कशाला त्याच्या हातात द्यायची ना. 18पर्यंत देऊ नये. आणि मोबाईल हातात देताना कुटुंबात असं समोरासमोर बसून असं देऊ नये मोठेपणा करत, माझा बड्डे, मुलाचा बड्डे, जर तुला गिफ्ट, असं नको द्यायला. हे बघ, हे तुला जगण्याचं साधन आजच्या जगामध्ये गरजेचं आहे म्हणून तुला देतोय. पण यामुळे या गोष्टी होऊ शकतात, त्या गोष्टीची जाणीव करून द्या आणि मगच त्याच्या हातात तो डिव्हाइस द्या. बरोबर. सर, शाळेतल्या मुलांमध्ये पण ही समस्या आहे, तर त्यांच्यासाठी काही तुम्ही वेगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे घेतात का? हो, म्हणजे आपण नो मोबाईल कॅम्प घेत असतो. नो मोबाईल कॅम्पमध्ये आपण मोबाईलपासून स्वतःहून कसं परावृत्त व्हावं यासाठी त्यांना गाईड तर करतोच. ओके. काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यासोबत करून घेतो शाळेमध्ये. त्यानंतर पालकांनासुद्धा आपण लहान मुलांना स्पेशली वेगवेगळ्या वयोगटाला मोबाईलपासून दूर कसं करावं त्याचे वेगवेगळे निकष आहेत बरं का. म्हणजे तुम्ही जर म्हणाल 8वीच्या मुलाला KG फर्स्ट स्टँडर्डच्या मुलासारखं ट्रीट करायचं, तसं जमणार नाही. LKG LKGचा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तिला मोबाईलपासून दूर करण्यासाठी काही कृत्या वापरतात, त्या वेगळ्या आहेत. 8वी 9वी 10वीचा विद्यार्थी तर त्याला वेगळे आहेत. सो सर्वप्रथम आम्ही सांगतो की काय नाही करायचं हे न सांगता काय करायचं हे सांगा. तुम्ही बघा ना, म्हणजे मी तांबे सर पण खूप छान सांगत होते, त्यांनी पण शिक्षण क्षेत्रात खूप छान काम केले. ते फार गमतीशीर सांगतात की आपण नाहीचा पाडा वाटतो मुलांसमोर. म्हणजे तुम्ही गार्डनमध्ये जा, फुलांना हात लावू नये, फुले तोडू नयेत, झाडावर चढू नये, हे करू नये, इथे हे करू नये, इथे कचरा टाकू नये. याला थोडंसं पॉझिटिव्ह काढू शकलो आपण तर, की दिवसा पानं तोडू नका, दिवसाच फुले तोडावीत, किंवा कचरा इथेच टाकावा. नाही, पॉझिटिव्ह वाक्य पण सांगू शकतो. मुलांना आपण काय करतो, हे करू नको ते करू नको सांगतो, काय करायचं हे सांगा. मग मोबाईल नको पाहू ज्यावेळी तुम्ही सांगतात मुलाला 8वी 9वी 10वीच्या, तर त्यावेळी काय सांगा तुम्ही, 5वी 10वीच्या मुलांना तुम्ही सांगा मोबाईल नको पाहू, तू पुस्तक वाच, तू मैदानात खेळायला जा, त्याला बॅडमिंटनचा क्लास लावा, त्याला इतर कुठले तरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी लावा. इवन दो इंडोर गेमची ॲक्टिव्हिटी लावा तुम्ही, चेसच्या कॅरम आहेत, इंडोर गेम ॲक्टिव्हिटी लावा, तुम्ही खेळा त्याच्यासोबत. त्याला कमी किंवा थोडा जास्त वयोगटाच्या मुलांसोबत खेळायला पाठवा बाहेर. सो काय करायचं हे पहिले त्याला सांगा, मग काय करू नको. सो हे झालं त्या वयोगटातल्या मुलांसाठी. लहान असतील LKG UKGचे, तर अशा शाळेतल्या मुलांसोबत आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, कागदांची काही खेळ करतो, त्यांना नवीन गोष्टी शिकवा कागदाच्या बनवायच्या. ते बघा त्यांच्या सोसायटीत जातील, त्यांच्या कॉलनीत जातील आणि त्या
परत प्रयत्न करून सगळ्या कॉलनीला शिकवतील. त्यांचा आत्मविश्वासही वाढतो, शिवाय ते मोबाईलपासून परावृत्त पण होतात. आणि पालकांना अजून आपण 1-2 नियम सांगतो. त्यापैकी एक नियम खूप छान आहे. जर तुमचा मुलगा मुलगी हे शाळेत आहेत, 4थीच्या आत आहेत, 1ली 2री 3री 4थी किंवा LKG UKG पर्यंत, तर त्या मुलांच्या पालकांना एक कानमंत्र आम्ही असा देतो की नो मीन्स नो. मंत्रच आहे, नो मीन्स नो. नाही म्हणजे नाही. काय होईल फार तर फार, ते पोर ओरडेल, चिडेल, आरडाओरडा करेल, रडेल, एखाद दिवस फार तर फार जेवणार नाही. मनुष्य प्राणी आहे, बरोबर आहे. एक श्रीकांत काशीकर सर होते, ते खूप छान सांगायचे की मनुष्य हा प्राणी आहे, जशी इतर प्राण्यांना भूक लागते तशी मनुष्याला भूक लागते की नाही. नको जेवू देऊ, येऊ देत राग, काय होईल, एक रात्र थांबेल, दुसऱ्या दिवशी सकाळी जेवेल. बरोबर. अट्टहास म्हणजे हट्ट कुठपर्यंत पूर्ण करायचे याचा एक मर्यादा आहे. पण हे कुठे, काही अमाऊंट ऑफ गोष्टी त्याला तुम्ही दिल्या पाहिजे, काही ठिकाणी बंधनं घातली पाहिजे. हे बॅलन्स आहे पॅरेंटिंगचं. आम्ही हॅपी पॅरेंटिंग सेशन घेतो, त्यामध्ये अशा अनेक गोष्टींबद्दल आपण मार्गदर्शन करतो. सर, आपण आता या वयोगटाबद्दल बोललो, पण आपण पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे येऊयात. सर, EQ टेस्ट आणि DMIT टेस्ट अशा टेस्ट असतात, तर कुठल्या टेस्टला प्राधान्य दिलं पाहिजे आणि याच्याबद्दल अधिक माहिती सांगा आम्हाला. बघा, आता जसं 10वीच्या परीक्षा झाल्या, 12वीच्या परीक्षा झाल्या, मार्क्स आल्यानंतर बरेच जण आता काउन्सिलिंगसाठी जातात. इव्हन परीक्षा झाल्यानंतरच करायला हवी, खरं तर मार्क्स येण्याच्या आधीच या टेस्ट करायला हव्यात. परंतु फक्त कॉलेजला कोणते ॲडमिशन घ्यावं हे बघण्यासाठी बरेच जण काउन्सिलरकडे जातात. हल्ली काउन्सिलिंग म्हणजे काय प्रकार झाला आहे की एवढे पर्सेंट मिळाले, CETला एवढे मार्क आहेत, JEEला एवढे आहेत, नीटला एवढे आहेत, मग कोणत्या कॉलेजला नंबर लागतो, यासाठी भरमसाठ पैसे आकारतायत. आणि मराठवाड्यामध्ये हे चित्र फार विचित्र आहे. मग इथे तुम्ही जर बघितलं तर कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ इंजिनिअरिंगच्या, यापेक्षा पहिला प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे की मी इंजिनिअरिंग करू की नको. बरोबर. मग त्यासाठी आपण IQ टेस्ट केली पाहिजे, EQ टेस्ट केली पाहिजे. मगाशी तुम्ही उल्लेख केला कुठली, DMIT टेस्ट. हल्ली बरेच पालक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर तुम्ही ते DMIT करतात का. डर्मेटोलायफिटिकल मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट, तिचा लॉंग फॉर्म आहे. ही टेस्ट सांगते की आपल्या ब्रेनवरचा जो मॅप आहे तो आपल्या हाताच्या फिंगरप्रिंटसोबत मॅच असतो. आणि त्यानुसार फिंगरप्रिंट्स अनालाइज करून सुद्धा क्षेत्र निवडता येतं करिअरचं. आहे बरं, त्यात ती एक टेस्ट आहे. आणखी एक अजून टेस्ट तुम्ही बघा, न्यूमरोलॉजीवाले एक्सपर्ट आहेत, ते जन्माचा आकडा आणि ते ठरवून आकडा जो आहे तुमचा फेमस, त्यानुसार पण ते काही प्रेडिक्ट करतात या आकड्यावाल्या व्यक्तींनी. यात किती तथ्य आहे? निश्चितच, मी त्याच्याकडेच येतोय आता. तसं म्हणायला गेलं तर ॲस्ट्रॉलॉजी रिपोर्ट सुद्धा असतात की ज्यामध्ये जन्माची वेळ, तारीख यानुसार सुद्धा, राशीनुसार सुद्धा करिअरबद्दल गाईड करणारे लोक आहेत. आणि मी दुमत नेत नाही, ह्या सगळ्या भारताच्याच विद्याशाखा आहेत. म्हणजे तुम्ही बघा, वराहमिहिर यांनी ज्योतिषशास्त्र लिहिलं इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये, गुप्त कालखंडामध्ये. म्हणजे प्रचंड मोठा इतिहास आहे या शास्त्राला, कुठेतरी विज्ञान आहे याशी जोडलेलं, ठीक आहे. परंतु त्याला नाकारता येत नाही, पण तितक्याच सहजतेनं आज 21व्या शतकात त्याला स्वीकारताही येत नाही. मी म्हणेन की DMIT टेस्ट, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी रिपोर्ट याला तुम्ही सप्लिमेंटरी म्हणून वापरा, ॲड ऑन. पण प्राधान्य जर कुठल्या टेस्टला द्यायचं आहे तर मी म्हणेन IQ टेस्ट आणि EQ टेस्टला द्या. आणि EQला जास्त प्राधान्य द्या. कारण एखाद्या पालकांचा मुलगा खूप हुशार आहे, IQ खूप चांगला आहे, JEE क्रॅक केली, IIT मुंबईला IT ब्रँच मिळाली, पण तिथे कुठल्या तरी मुलीच्या नादाला लागून त्यानं पुढची वर्ष खराब करून घेतली, व्यसनाला लागला, किंवा कुठल्या तरी गेमच्या नादाला लागून त्यानं फायनान्शियल व्यवहार खराब केले. मग असं जर तो करत असेल तर त्याच्या त्या बुद्धिमत्तेचा, त्या IQचा काही फायदा नाही. तुम्हाला IQपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे EQ. म्हणून या दोन्ही टेस्टवर मी भर देतो. IQ टेस्ट करिअर निवडण्यासाठी आणि EQ टेस्ट त्याचं स्वतः व्यक्तीचं मूल्यमापन करून त्यानं कुठल्या गोष्टींमध्ये अजून सरस व्हावं आणि कसं व्हावं याचं गायडन्स घेण्यासाठी. सो या 2 गोष्टींना प्राधान्य द्यावं असं मी पालकांना सांगेन. खरं आहे, EQ टेस्टचं खरंच खूप महत्त्व आहे. कारण अनेक उदाहरणं आपण बघतोय की चांगल्या कॉलेजेसला ॲडमिशन्स लागतात, मेडिकलचे गव्हर्नमेंट कॉलेज मिळतात, पण तरीसुद्धा आत्महत्या, मुलांच्या आत्महत्या करण्याचे प्रकार घडतात की प्रेशर हँडल होत नाही, आणखी काही गोष्टी असतात. तर निश्चितच डिप्रेशन नावाचा एक प्रकार हल्ली फार लवकर आलाय. म्हणजे मागं एक पालक माझ्याकडे आले होते आणि मला वाटतं 6वीच्या परीक्षा झाल्या होत्या मागच्या वर्षी, आता तो 7वी पास झाला असेल. तर 6वीच्या परीक्षा सुट्ट्यांमध्ये ते पालक आलेले आणि ते म्हणाले आम्हाला त्या टेस्ट करायच्या आहे. मी म्हटलं त्याचा बुद्ध्यांक भावनांक डेव्हलप होऊ द्या अजून, बरोबर आहे ना. तशी तो 5वी 6वी या वयोगटामध्ये साधारणतः 8वी पासून पुढे आपण या टेस्ट घ्यायला हरकत नाही. मग ते म्हणे नाही आमच्या मुलाशी जरा बोला, तो मध्येच सांगतोय म्हणे की त्याला डिप्रेशन येत आहे. मी आश्चर्यकारक वाटलं मला की
6वीच्या मुलाला डिप्रेशन हा शब्द आणि मला डिप्रेशन आलं आहे, मी खरंच आपण असं म्हणू शकतो अलार्मिंग सिच्युएशन आहे. खरंय. इथून पुढे आपल्याला भावनांक जास्त जपणं गरजेचं आहे मुलांचा. कारण जर त्यांनी जर चुकीचं पाऊल उचललं तर त्यांच्या शिक्षणाचा, त्यांनी मिळवलेल्या अचिव्हमेंट्सचा कुठलाही फायदा उचलत नाही. आपण कंप्लेंट करतो बघा, मुलगा विदेशात गेला, खूप चांगल्या प्रकारे नोकरी लागली, पण आता आईवडिलांना विचारत नाहीये. हा इंटेलिजन्स क्वोशंट छान आहे, परंतु इमोशनल क्वोशंट बॅलन्स झाला पाहिजे. बरोबर. काळाची गरज आहे. सर, आता मुलांना सुट्ट्या लागल्यात, 10वी-12वीच्या मुलांना सुट्ट्या लागल्यात. सुट्ट्यांमध्ये मुलांनी काय काय करावं, तुम्ही काय सांगाल? अच्छा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण माझा वैयक्तिक सुद्धा आवडतीचा काळ तोच असायचा, सुट्ट्यांचा. बरोबर. आणि परीक्षा झाली की एकदा सुट्ट्या लागल्या की निवांत आपण. सुट्ट्यांमध्ये तुम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. मुलांनी काय करावं याच्या आधी मी पालकांनी काय करावं हे नक्की सांगतो. बऱ्याचदा पालक काय करतात की शाळेतल्या सुट्ट्या लागल्या नाही लागल्या की लगेच त्याला समर कॅम्पला जॉईन करा. बरोबर. त्यानंतर त्याला अबॅकसचा क्लास लाव, त्यानंतर त्याला अमुक अमुक क्लास लाव. म्हणजे इतक्या क्लासेसमध्ये अडकून ठेवतात त्याला की वेळेचं भान राहत नाही. ठीक आहे, मी म्हणेन की थोडंसं रिलॅक्स राहू दे. एक शब्द आहे की व्हेन यू आर डुईंग नथिंग देन यू आर डुईंग द बेस्ट थिंग ऑफ युअर लाईफ. म्हणजे कोट म्हणता येईल याला, व्हेन यू आर डुईंग नथिंग. पूर्वीच्या काळी असा वेळ घालायची लोक. म्हणजे बघा, गेले मित्राच्या घरी, काय करतोय रे, काही नाही. मग काय चाललं, काही नाही, बसायचे गप्पा मारत. दुपारच्या वेळेत उन्हात बाहेर जाता येत नव्हतं खेळायला, आणि टी व्ही नावाचा प्रकार नसायचा, मोबाईल तर दूरच राहिला. मग काही न करणारा जो काळ आहे, त्या काळामध्ये सुद्धा त्यांचा स्ट्रेस लेवल खाली येत असतो, स्ट्रेस खूप डाऊन होत असतो. पण जर तुम्ही त्याला सारखं एंगेज ठेवलं तर तो स्ट्रेस खूप वर जातो. आणि हे तेच लक्षण आहेत की कमी वयातली मुलं म्हणायला लागली तर आम्हाला डिप्रेशन येतं आहे, खूप स्ट्रेस होतो आहे. बरोबर. मग त्यांना स्ट्रेस फ्री जगू द्या. लेट हिम ऑर हर डिसाईड. बळजबरीत त्याला आता सुट्ट्या आहेत, एक काम कर, हा क्लास करून घे, MSc करून घे, अभ्यासच कर, तू हे अमुक अमुक स्किलचा क्लास लावून घे, नाही तर स्पोर्ट्सचा चल, तू तर बॅडमिंटन खेळ, नाही तुझा आता हे खेळ, नाही स्विमिंगचा क्लास लावून घे, उन्हाळा आहे. त्याची इच्छा असेल तर करू द्यात, नसेल तर त्याचा त्याला वेळ घालू देत. मग त्यांनी पुस्तक वाचायला वेळ घालत असेल वाचू देत, पेंटिंग काढत असेल काढू देत, त्याला बाहेर मैदानी खेळ खेळायचे खेळायला जाऊ देत. त्याला जर नवीन काही बांधायचं असेल तर घराजवळच्या एखाद्या मोकळ्या जागेत नवीन क्रिएटिव्हिटी काही करायची तर करू देत. ठीक आहे. इवन मी तर म्हणेन त्यांना तुम्ही तुमच्या ऑफिसला घेऊन जा. वर्किंग प्रोफेशनलनी त्यांना कंपनीत काम करता आईवडील कंपनी दाखवा की आपण कुठं काम करतो आहे, त्या ठिकाणी लोक कोणकोणती आहेत. कारण तुमच्या गप्पा तो घरी ऐकत असतो. ती मुलगी घरी ऐकते की बाबा काय सांगतात ऑफिसमध्ये, अमुक अमुक व्यक्तीनं आज असं केलं. मग ती एक परसेप्शन बनवत असते की त्या व्यक्ती कसा असेल. मग त्यांना त्या व्यक्तीला भेटवा. त्यामुळे काय होतं की त्यांचे ते परसेप्शन आणि रियालिटी याच्यासोबत सांगड घालता येते. मग त्यांना ट्रिपला घेऊन जा तुम्ही. फारच खर्चिक असावी ट्रिप अशातला भाग नाही. याच वयामध्ये ऊर्जा असते. तुम्ही गड किल्ल्यांवर नक्की न्या. कारण आता ते किल्ले पायऱ्यांनी जातील, शिवाय एक्स्ट्रॅक्ट करतील. जे पुस्तकात वाचायला मिळालं तेच जर बघायला मिळालं तर त्याचा आनंद खूप असतो. म्हणजे तुम्ही जर बघा 10, 20, 30 रुपये किंवा आपल्या 50 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट, 500, प्रत्येक नोटवर एक जागा आहे. कधी हम्पीची जागा आहे, कधी कुठली जागा आहे. तुम्ही त्या ठिकाणी मुलांना न्या आणि मग ती नोटवरचं चित्र दाखवा असं, आणि हे बघा हे चित्र आहे म्हणून. त्या मुलाचा आनंद गगनात मावणार नाही. पण अशा अनेक ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. सुट्ट्या आहेत. एक आणखी चांगलं गोष्ट म्हणजे मी आवर्जून सांगेल करायला, पालक वर्षभर शाळेच्या शेड्यूलमुळं आणि जॉबमुळं नातेवाईकांकडे जाणं कमी झालं आहे. मी म्हणेन तुम्ही आवर्जून जा. आत्याकडे जाऊन राहा, मामाकडे जाऊ द्या मुलांना, 2 दिवस मुलं सोडून या तिथे. ठीक आहे. सो अशा काही ॲक्टिव्हिटी तुम्ही या सुट्ट्यांमध्ये राबवू शकता. आणि मला आवडला बरं, छान प्रश्न विचारला तुम्ही. सर, तुम्ही आज जी काही माहिती दिली आहे ती खरंच खूप महत्त्वाची होती. पण जर पालकांना तुम्हाला पर्सनली भेटायचं असेल तर ते कसे भेटू शकतात, कसा संपर्क साधू शकतात? आता माइंड मॅपर्स करिअर काउन्सिलिंग सेंटर हे जे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू केलं होतं, आता आपण त्याच्या 2 नवीन शाखा ओपन केल्या आहेत. पुण्यामध्ये आपण उपलब्ध असतो, पिंपरी चिंचवडमध्ये आणि कात्रजमध्ये 2 ठिकाणी आपण उपलब्ध आहोत पुण्यामध्ये. शिवाय सातारामध्ये सुद्धा आपण हे एक नवीन सेंटर सुरू केलं आहे. आणि पालकांचा खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स आपल्याला मिळाला आहे, चांगला फीडबॅक मिळाला आहे. सुदैवानं कुठल्याही प्रकारची आपण जाहिरात करत नाही, कुठली पेपरबाजी नाही किंवा कुठली जाहिरात, कारण त्याचा एवढा वेळच मिळाला नाही. आपले जे भेटून गेलेले लोक आहेत तेच त्यांच्या नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना, क्लासमेट्सला परत आपल्याकडे रेफर करतायत. तर त्यामुळं एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि लोकांना कनेक्ट होता येऊ शकतं. माझा संपर्क क्रमांक मी तुम्हाला आता माझं कार्डही देतो, ब्रॉशरही देतो, आणि या 3ही ठिकाणचे पत्ते मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून ज्या पालकांना मला भेटायचं असेल थेट तर ते तुम्ही थेट मला संपर्क करू शकता. त्या क्रमांकावर तुम्ही पूर्व नोंदणी करू शकता, कारण हल्ली
खूप वेटिंग असते. बरोबर. शिवाय आपण अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतो, करिअर मार्गदर्शन शिबिर, आणि त्यामुळं तारखा फिक्स नसतात. त्यामुळे मी म्हणेल की आपण त्या त्या शाखेतल्या क्रमांकाशी संपर्क करून तुम्ही जर पूर्वनोंदणी केली तर मला तुम्ही सहज भेटू शकता. ओके सर, आज आपण ज्या कुठल्याही विषयावर बोललोय तो खूप महत्त्वाचा विषय होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यावर परिणाम करणारा विषय होता आणि तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आणि यासोबतच तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात त्याबद्दल पण तुमचे खूप धन्यवाद. माझ्याकडे तुमच्या सर्वांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो माझे, कारण तुम्ही मला ही संधी दिली आणि ज्या काही गोष्टी मला सांगायच्या होत्या पालकांपर्यंत, ज्या मी मोजक्या पालकवर्गात बोलू शकलो त्या मला जास्त मोठ्या पालकवर्गासमोर मांडता आल्या. आणि यातनं काही पालकांना आणि काही पाल्यांना जर 2 गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या तर त्यात मी माझी धन्यता मानेल. सो परत पुन्हा तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद.